तर नमस्कार मंडळी, मी सोमनाथ मिरवा. मी आजवर माझं काम मी काय करतो, मी कधी यूट्यूबवर विशेष करून घातलं नाही. घातलं असेल कदाचित, पण मलाही आठवत नाही. खूप पहिल्यांदा असं घातलं असं म्हणजे डिटेलमध्ये घातलं नसेल. आणि मी जे आज घालणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला पंप लाईन, म्हणजे जे पंपिंगचं काम असतं ते कशा प्रकारचं होतं ते मी दाखवतो. चला तर बघूया आपण पंप लाईन. मी सविस्तर तुम्हाला सांगतो माहिती. मंडळी तर नमस्कार. पहिल्यांदा हे पाहून घ्या, हे पूर्ण पंप रूम आहे. पंप रूम आणि इथं पाणी स्टोरेज असतं. हे टेरकेसवतीमध्ये बिल्डिंगच्या वरच्या भागावरती, म्हणजे इमारती, आपली जी इमारत असते त्याच्या वरत्या भागाला हे पाणीचे टँका वगैरे ठेवले असतात आणि त्याच्यावरती हे केलेलं शेड आहे. ही संपूर्ण माहिती. त्यानुसार हे पहा, इथून पाणी खाली जातं. हे आत्ता जस्ट केलेलं काम आहे. सुरुवातीलाच तुम्ही जवळून पाहू शकता, मला कळेल. हां, ह्याच्यामधून असं एक पंपाची लाईन आहे, एक गार्डनची आहे, एक डाऊन टेक आहे, एक हॉट वॉटर आणि एक रिटर्न वॉटर. ह्या अशा लाईनी गेलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये पहा, इथं हा प्रेशर पंप आहे दोन, म्हणजे सध्या एक काम करतो. एक जर बंद पडेल तर दुसरा ऑटोमॅटिक चालू होतो आणि करता येतो. ह्याच्यासाठी दोन पंप लावलेले असतात. आणि याच्याच बाजूला एक रिटर्न वॉटर पंप आहे. हा पण खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो प्लंबिंग लाईनमध्ये. हा पंप फक्त आपण जेव्हा सोलार किंवा हीट टँक, अशी ही टँक जर बसवल्यानंतर आम्ही ह्या पंपचा यूज करतो. तर हा जो पंप आहे पाणी सर्क्युलेशन करतं, ह्यासाठी हा पंप बसवलेला असतो. हा तुम्हाला त्याचा अंदाज सहजासहजी येणार नाही, ते काम बघितल्यानंतर येतो. ही पायपिंग केलेली आहे अशी. आणि मी सध्या आता जस्ट काम केलेलं आहे, त्यामुळे अजून इथे क्लिनिंग काय केलेलं नाही आहे. हे जेव्हा माझं काम झाल्यानंतर पूर्ण त्यांची टीम येणार, हाऊसकीपिंगवाले, आणि हे पूर्ण क्लीन करून घेणार. हे आमची अशी लाईन केलेली आहे. आणि हे पहा, हे जे असे टँक दिसतात, हे उभे पाण्याचे टँकसारखे, हे फिल्टर आहे. हे 3 प्रकारचं फिल्टर असतं. पहिला रॉ वॉटर जातं, म्हणजे आपलं रेग्युलर पाणी जे असतं ते जातं. त्याच्यानंतर एका टँकमध्ये फिल्टर होत इथून ह्या पाईपमधून बाहेर येतं. असं ह्या पाईप अजून मी तो जोडला नाही पाईप, तो आता जोडून तिथून पाणी येऊन सरळ या टँकमध्ये येतं. ह्या ब्लॅक जे हे काळे सिंटॅक्स आहेत ह्याच्यामध्ये येतं. आणि ह्याच्यामधून पाणी येऊन असं येते. बघा, मी दोन्ही साईडला हे मारलेले आहेत, टँकचे वाल मारलेले आहेत दोन्ही बाजूला. असे दोन्ही टँक कनेक्ट आहेत, मग ते इंटर कनेक्ट झाले. आम्हाला ज्या वेळेला एक वापरायचं आहे ते एक वापरू शकतो किंवा दोन्ही वापरू शकतो, अशासाठी ते 2 वाल येते. आणि याच्यानंतर असं येऊन पाणी हे डायरेक्ट ह्या मेन पंपला येतं. आणि हे मेन पंप ह्याला सप्लाय देऊन सरळ बाहेर, म्हणजे बाथरूमला, पूर्ण बिल्डिंगला पाणी पुरवतं इथून. आणि हे पहा, हे इथं असं येऊन हा NRV आहे, याला NRV म्हणतात. आणि हे सरळ येऊन आमच्या ह्या हीट टँकला, म्हणजे याला सप्लाय करतं. इथून पाणी गरम होतं या टँकमधून. हे गरम पाणी येऊन गरम स्टोरेज करण्याचं हे टँक आहे. याच्यामध्ये हा पत्रा लावलेला आहे. आणि पूर्ण हे खूप हीट असतं, त्यामुळे हे वरून पत्रा याला लावलेला आहे, कारण सेफ्टीसाठी. खूप म्हणजे हीट खूपच उखळलेलं पाणी असतं त्याच्यातून. आणि हे पहा, आम्ही जसं सोलार पॅनल लावतो ना, त्याचप्रमाणे हा एक पंप असतो याच्यामध्ये, म्हणजे हीटर असतं याच्यामध्ये. आम्ही जसं काय म्हणतो गिझर वगैरे लावलेलं असतं, त्या प्रकारचं हे इथं पाणी गरम करतं. आणि ह्याच्यामध्ये ह्या टँकमध्ये ते स्टोरेज होतं पाणी गरम झालेलं. आणि अशा प्रकारे ते सर्क्युलेशन होत जातं. आणि हा जो छोटा पंप आहे, मी सांगितलं त्याप्रमाणे हा पाणी सर्क्युलेशन करतो. कशा प्रकारे, म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्या वेळेला शावर घेत असेल तर अचानक आम्ही जर स्टार्टिंगला जेव्हा पाणी आंघोळीला जातो, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, कधी पण जर आंघोळीला शावरला गेला असेल तर तुम्ही पटकन गरम पाणी येत नाही, थोडंसं थंड पाणी येतं. मग ते थंड पाणी, तसं गार पाणी येऊ नये त्यासाठी हा पंप बसवलेला असतो. याचं कारण तेच आहे की आम्ही शावर ऑन केल्याबरोबर ते गरम पाणी झटकन यावं, पटकन यावं, त्यासाठी हा पंप बसवला असतो छोटासा. ह्याला
सर्क्युलेशन पंप किंवा रिटर्न वॉटर पंप असं म्हणतात. आणि हे आहे प्रेशर टँक. ही जी दिसते ही प्रेशर टँक आहे. याच्यामध्ये हवा भरलेली असते आणि तीच हवा पूर्ण पाण्याला प्रेशर देत असते. म्हणजे पाणी पूर्ण प्रेशरनं जात असतं. आणि इथं बघा तुम्ही घड्याळासारखं जे लावलेले आहेत ना, हे वरती बघा, पहा तुम्हाला दिसतेच असेल. हे वरती जी घड्याळा प्रमाणे दाखवत आहेत ते प्रेशर गेज आहेत. ते किती प्रेशर आहे पाण्याला ते दाखवत असतं आणि आम्हाला तो प्रेशर तिथं ॲडजस्ट करता येतो. आणि अशा प्रकारे हे प्लंबिंग रूम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली? अजून पण याच्यामध्ये बरंच काम अजून शिल्लक आहे. आमच्याकडे थोडंफार आता फिटिंग शॉर्टेज पडत आहे, त्यामुळे मी काम आता इथं थांबवत आहे. चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती होती का? आणि जर तुम्हाला गोव्यामध्ये कुठं असं काम करून घ्यायचं असेल तर आम्ही ही सर्विस देऊ शकतो. ऑल प्लंबिंग, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्लंबिंगचं नॉलेज हवं असेल किंवा कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये माहिती हवी असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला जर काम करायचं असेल, तुम्ही जर नवीन घर बनवत असाल तर आम्ही तुम्हाला प्लंबिंग करून देऊ चांगल्या पद्धतीनं. आणि हे तुम्ही पाहू शकता अजून इथं काम पूर्ण झालेलं नाही आहे, तरी मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती दिलेली आहे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर जेव्हा स्वच्छ सगळं क्लीन होईल त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ नक्कीच करेन, तेव्हाही नक्की पहा. धन्यवाद. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.